विचार पोहोचतोय. पोहोचतो. जसं तुम्ही आता मुक्तता या विषयावर बोललात आणि तुम्ही मला म्हटलात की इतर धर्मामध्ये किंवा इतर जेव्हा आता तुम्ही अनेक इतर देशांमध्ये जाता, फॉरेन कंट्रीजमध्ये, ज्यावेळी तुम्ही हेच त्या तिकडच्या लोकांना, वेस्टर्न कंट्रीजमधल्या लोकांना हे सांगता की ज्ञानेश्वरीमध्ये काय म्हटलेलं आहे, मुक्तता या विषयावर बोलता, तेव्हा त्यांची काय रिॲक्शन असते हे देखील आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. कारण जसं तुम्ही आता म्हटलं की इतर ह्याच्यामध्ये जशी एखादी तत्व फॉलो करा असं म्हटलेलं, तसं आपण म्हणतोय मुक्त करा असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं. तर हे ते मुक्तता ते कसं स्वीकारतात, कसं बघतात त्या मुक्ततेकडे? प्रोसिजर आहे आपल्या ह्याच्यामध्ये की जसं तर तुम्ही आहात, तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत होता तेव्हा तुम्ही आत्ताप्रमाणे बोलू शकत नव्हता. पहिल्यांदा तुम्ही अध्ययन केलं, नंतर तुम्हाला अनुभव आला आणि नंतर तुम्ही मुक्त झालात. तसं मुक्त या शब्दाचा उद्या मुक्त व्हा असा अर्थ नाही. त्याचं विचार प्रक्रिया काय आहे त्या अध्ययन करा, विचारांचा अनुभव घ्या आणि मग तुम्ही अज्ञानातल्या विचारातून मुक्त व्हा. सगळ्यात जास्त विदेशातले लोक हे फॉलो करतात. बरं. कारण की योगशास्त्र हे भारतीय तत्त्वज्ञान आहे. पूर्ण जग आज योग करतात. अमेरिकेतले सगळ्यात जास्त लोक योगा करतात आणि सगळ्यात जास्त फास्ट फूड इंडियामध्ये विकलं जातं. किती विरोधाभास आहे. तुमचं जे चांगलं आहे, माझे 2-4 मित्र आहेत, विदेशातली लोक हरिद्वार ऋषिकेशला योगा शिकायला येतात आणि ते तिथं जाऊन त्यांचं इन्स्टिट्यूट काढतात. वा. आणि आपण त्यांच्यामध्ये जे फास्ट फूड आहेत, शरीराला घातक वस्तू आहेत. जर आज आपण स्थूलता आणि मानसिकता जर मुलांची पाहिली तर श्रीमंताची मुलं जवळजवळ व्यसनी झालेली आहेत, शरीराकडे दुर्लक्ष. भारतीय तत्त्वज्ञान काय सांगतात, तुमचा जर फिटनेस नसेल तर परमार्थ सोडून द्या, तुम्ही संसारातला आनंद घेऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी योगा आहे, ब्रेनसाठी न्यायशास्त्र आहेत आणि हार्टसाठी भक्तिशास्त्र आहेत. प्रेम कसं करावं, तुम्ही राधेचं उदाहरण देता, संतांचं उदाहरण देता. एकनिष्ठ प्रेम कसं असावं हे भारतीय संतांनी किती शिकवलं आहे आपल्याला. प्रेम किती एकनिष्ठ, तो नाही भेटला तरी प्रेमाची उच्चता मानवी जीवनामध्ये येते हे कोणी शिकवलं आहे. विदेशातल्या लोकांना हे माहिती नव्हतं अजून प्रेम काय असतं ते. पण मग ते कनेक्ट होतात हे सगळं जेव्हा आपण सांगतो तेव्हा कसं त्यांचं? बरं, तिकडेच राह म्हणतायत.